नमस्कार मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये मागील 6 महिन्यांच्या चालू घडामोडींवर काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। त्यापैकी आज आपण पहिला भाग पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संस्था कोरोना स्टडी सिरीज या नावाने नवे प्रकाशन सादर करणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था। ही जी संस्था आहे ही संस्था कोरोना स्टडी सिरीज या नावाने प्रकाशन एक सादर करणार आहे। पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 CZ5 प्रक्षेपक कोणत्या देशाचे वाहन आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन या देशाचे। तर CZ5 प्रक्षेपक हे चीन या देशाचे वाहन आहे। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 कोणते विद्यापीठ विद्यार्थ्यांना कल्पनाक्षम प्रकल्पांमध्ये गुंतवणूक ठेवण्यासाठी प्रोजेक्ट आयझॅक नावाचा उपक्रम राबवत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय तंत्रज्ञान संस्था गांधीनगर। हे जे आहे भारतीय तंत्रज्ञान संस्था गांधीनगर हे विद्यापीठ विद्यार्थ्यांना कल्पनाक्षम प्रकल्पामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी प्रोजेक्ट आयझॅक नावाचा उपक्रम राबवत आहे। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 कोणत्या मंत्रालयाच्या वतीने CONTEC म्हणजे कॉन्टेक व्यासपीठ उघडण्यात आलेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय या मंत्रालयाच्या वतीने कॉन्टेक व्यासपीठ उघडण्यात आलेले आहे। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 निधन झालेले जोसेफ लोरी हे प्रसिद्ध डॅश होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सामाजिक नेता होते। तर निधन झालेले जोसेफ लोरी हे सामाजिक नेता होते। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 कोणत्या रुग्णालयात कोविड-19 रुग्णांना मदत देण्यासाठी ह्युमनॉइड रोबोटची चाचणी घेतली जात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सवाई मानसिंग रुग्णालय जयपूर या ज्या हॉस्पिटलमध्ये कोविड-19 रुग्णांना मदत करण्यासाठी ह्युमनॉइड रोबोटची चाचणी घेतली जात आहे। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणत्या कंपनीने कोरोना महामारीविषयी माहिती पुरवण्यासाठी मेसेंजर चॅटबॉट सादर केलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फेसबुक। तर फेसबुक या कंपनीने कोरोना या महामारीविषयी माहिती पुरवणारी एक मेसेंजर चॅटबॉट सादर केलेला आहे। पर्याय क्रमांक 2 फेसबुक योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या व्यक्तीने फिट इंडिया कार्यक्रमासोबत भागीदारी केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिल्पा शेट्टी। तर शिल्पा शेट्टी यांनी संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर फिट इंडिया या कार्यक्रमासोबत त्यांनी भागीदारी केलेली आहे। शिल्पा शेट्टी पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशाने संरक्षण उत्पादन कायदा लागू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमेरिका। तर अमेरिका या देशाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशाने संरक्षण कायदा लागू केलेला आहे। पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 कोणत्या कंपनीने केवळ 5 मिनिटांमध्ये कोविड-19 तपासणी करण्यासाठी छोट्या स्वरूपाचे हाताळण्याजोगे टेस्ट किट तयार केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अबॉट लॅबोरेटरीज यांनी फक्त 5 मिनिटांमध्ये कोविड-19 याची तपासणी करण्यासाठी छोट्या स्वरूपाचे हाताळण्याजोगे टेस्ट किट तयार केलेले आहे। कोणी? अबॉट लॅबोरेटरीज। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 निधन पावलेल्या दादी जानकी या कोणत्या आध्यात्मिक संस्थेचा एक भाग होत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रह्मा कुमारीज। तर निधन पावलेल्या दादी जानकी ह्या ब्रह्मा कुमारीज या आध्यात्मिक संस्थेचा एक भाग होत्या। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 कोणत्या दिवशी जागतिक रंगमंच दिन साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27 मार्च। तर 27 मार्च या रोजी जागतिक रंगमंच दिन साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 कोणत्या भारतीय राज्यात 38वा जिल्हा म्हणून मयिलादुथुरई याची निर्मिती करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू। तर तामिळनाडू या राज्यामध्ये 38वा जिल्हा म्हणून मयिलादुथुरई या जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 कोणत्या संस्थेने रुग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी संक्रमणरोधी कापड तयार केले आहे?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 IIT दिल्ली. तर IIT दिल्ली या संस्थेने रुग्णालयात होणारे जे संक्रमण आहे ते संक्रमण रोखण्यासाठी संक्रमणरोधी कापड तयार केलेले आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 कोणत्या देशाने कोविड-19 विषाणूचा सामना करण्याच्या उद्देशाने माहिती सामायिक करण्यासाठी SARRC या देशांसाठी एक इलेक्ट्रॉनिक व्यासपीठ तयार करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे? पर्याय क्रमांक 2 भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पहा, भारत देशाने कोविड-19 विषाणूचा सामना करण्याच्या उद्देशाने माहिती सामायिक करण्यासाठी सार्क म्हणजे SARRC या देशांसाठी एक इलेक्ट्रॉनिक व्यासपीठ तयार करण्याचा प्रस्ताव मांडलेला होता. पर्याय क्रमांक 2 भारत याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 निधन झालेले नेमाई घोष कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छायाचित्रकला. तर निधन झालेले नेमाई घोष हे कोणत्या छायाचित्रकला या क्षेत्राशी संबंधित होते? पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या देशाने देशाच्या स्पेस फोर्सचा भाग म्हणून हाय फ्रिक्वेन्सी प्रगत उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिका. तर अमेरिका या देशाने देशाच्या स्पेस फोर्सचा भाग म्हणून हाय फ्रिक्वेन्सी प्रगत उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 अमेरिका याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा प्राधिकरण याचे मुख्यालय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गांधीनगर. तर गांधीनगर या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण याचे हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय आहे. पर्याय क्रमांक 2 गांधीनगर योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या देशात पिच ब्लॅक नावाचा शस्त्राचा सराव आयोजित केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये पिच ब्लॅक नावाचा शस्त्राचा सराव आयोजित केला जातो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या देशाने प्रथम आभासी हवामान संवादाची बैठक आयोजित केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जर्मनी. तर जर्मनी या देशाने प्रथम आभासी हवामान संवादाची बैठक आयोजित केली आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 CAC याचे संपूर्ण नाव काय आहे? हा सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यामध्ये कोविड-19 विषाणूची उपस्थिती शोधण्यासाठी नेमण्यात आलेला एक गट असतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोविड ऍक्शन कोलॅब म्हणजेच CAC. तर पहा, CAC याचे पूर्ण रूप आहे कोविड ऍक्शन कोलॅब आणि याचं काम काय आहे? सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यामध्ये कोविड-19 विषाणूची उपस्थिती शोधण्यासाठी नेमण्यात आलेला हा एक गट आहे. त्याला CAC असे म्हणतात, कोविड ऍक्शन कोलॅब. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या प्रदेशावरच्या ओझोन थरात आतापर्यंतचे सर्वात मोठे छिद्र तयार झाले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्क्टिक क्षेत्र. तर आर्क्टिक या क्षेत्रामध्ये म्हणजेच या प्रदेशावरच्या ओझोन थरात आतापर्यंतचे सर्वात मोठे छिद्र तयार झाले आहे. पर्याय क्रमांक 3 आर्क्टिक क्षेत्रामध्ये. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या व्यक्तीची OECD समूहामध्ये अमेरिकेचे दूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मनीषा सिंग यांची. तर मनीषा सिंग यांची OECD या समूहामध्ये अमेरिकेचे दूत म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. मनीषा सिंग. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या राज्य सरकारने जगन अण्णा विद्या दिवेना योजना लागू केलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश या राज्य सरकारने जगन अण्णा विद्या दिवेना या नावाची योजना सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 चर्चेत असलेले रोहदार हे काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कमी किमतीचे व्हेंटिलेटर आहे. तर रोहदार म्हणजेच कमी किमतीचे व्हेंटिलेटर आहे. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 कोणत्या राज्याने सर्दी खोकला किंवा तापासाठी औषधी खरेदी करणाऱ्यांचा मागोवा घेण्यासाठी फार्मसी ॲप तयार केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश या राज्याने सर्दी खोकला किंवा तापासाठी जी लोक औषधी खरेदी करतात त्यांचा मागोवा घेण्यासाठी फार्मसी नावाचे ॲप तयार केलेले आहे आंध्र प्रदेश राज्याने. प्रश्न क्रमांक 27 तामिळनाडू राज्यातल्या कोणत्या विमानतळाचा दर्जा लेव्हल 3 करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थुथुकुडी विमानतळ. तर थुथुकुडी विमानतळ हे जे तामिळनाडू राज्यामध्ये विमानतळ आहे
याचा दर्जा लेवल 3 करण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 28 कोणते रुग्णालय कोविड-19 रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी यशस्वीरित्या वापरणारे देशातील पहिले सरकारी रुग्णालय ठरलेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी। हे जे रुग्णालय आहे कोविड-19 रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी यशस्वीरित्या वापरणारे देशातील पहिले सरकारी रुग्णालय म्हणजे सरकारी हॉस्पिटल ठरलेले आहे किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 29 कोणत्या राज्यात दारापर्यंत औषधी पोहोचवण्याकरिता धन्वंतरी योजना राबवण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आसाम। तर आसाम या राज्यामध्ये दारापर्यंत औषधी पोहोचवण्याकरिता धन्वंतरी नावाची एक योजना राबवण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 4 आसाम योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 30 कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने कोविड-19 टूल्स एक्सेलरेटर कार्यक्रमाची सुरुवात केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच त्याला WHO असेही म्हणतात। तर WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना यांनी या संस्थेने कोविड-19 टूल्स एक्सेलरेटर या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि लगेचच मराठी नोकरी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।